नमस्कार मंडळी. आज जरा वेगळा शब्द आणि वेगळ्याच शब्दावर मी आडून बसलो. आज मंथन या शब्दावर आडलं माझं गाणं. मंथन कशाचं, मंथन कुठं चालू आहे, मंथन कोण करत आहे, मंथन म्हणजे नेमकी क्रिया कोणती. आपल्याला मंथन म्हणजे घुसळणं एवढा साधा अर्थ चटकन लक्षात येतो. कारण आपण लहानपणापासून पाहत आलोत की आपले आई आजी मडक्यामध्ये किंवा गाडग्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये ती रवी बांधून घुसळत असत, टाक काढत असत. पण भगवंतानं ते मंथन अभिप्रेत आहे का? बघा बरं, आपल्याला ती गोष्टही म्हणते. जेव्हा मंदाराचलाला पाठीवर घेऊन भगवंत कुर्मा अवतारामध्ये त्याने जे क्षीरसागराचं मंथन केलं, त्या मंथनातून अनेक रत्न बाहेर पडली. एवढंच काय, अख्खी लक्ष्मी तिचं सुद्धा त्यातूनच निर्माण आहे. याच मंथनातून अमृत आहे आणि याच मंथनातून पहिले बाहेर पडलेलं हलाहल विष सुद्धा आहे. मंथनातून अमृताच्या बरोबर विष निर्माण होतं हे आपण जाणवायला पाहिजे. येथे आपण वेगळ्या विचारानं या मंथनाकडे पाहूया. आपल्या विचाराच्या मंथनातून कुविचाराचं हलाहल बाहेर निघून जायला पाहिजे. हे कुविचार जेव्हा आपण शिवाला अर्पण करतो तेव्हा ते शिवमय होऊन पवित्र होऊन जातात. मंथन हे कुविचारांच्या आपल्या अंतर्मनात असलेल्या वेढ्याला काढून त्याला बाहेर टाकत असतं आणि ते मंथन भगवंताला अभिप्रेत आहे. मंथन म्हणजे घुसळणं एवढा साधा अर्थ नाही. बघा बरं, यशोदेचा आणि कृष्णाचा प्रसंग आहे. यशोदा जेव्हा घुसळत होती, मंथन करत होती, तेव्हा बाळकृष्णाने तिच्या नकळत लोणी खाल्लं. तर यशोदेने विचारलं की तू लोणी खाल्लंस का? तर नारायणाने म्हणलं, म्हणजे कृष्णाने म्हणलं की मी लोणी खाल्लं नाही. प्रसंग साधा आहे पण अर्थगर्भ आहे. विश्वाच्या मंथनातून अनेक विश्व निर्माण झाली, पण तो त्यात असून नसल्यासारखा आहे. पृथ्वीच्या अंतरात होणाऱ्या लाव्हाच्या मंथनात सुद्धा तो आहे अग्निस्वरूपात, पण तो गर्भाला धरून असल्यासारखा असून नसल्यासारखा. संपूर्ण विश्वामध्ये निर्माण झालेली घुसळण्यातून ही सारी तत्व त्याची स्वरूप पाहता आपल्याला लक्षात येतं की जगण्याच्या किंवा जन्माच्या मंथनामध्ये तो यान कारणाने मंथन करत असतो, पण तो त्यात नसतो किंवा तो त्यात नाही. बघा बरं, निर्मिती किंवा निर्मितीची प्रोसेस एवढा संकुचित अर्थ या मंथनाचा नाही. मंथनाकडे केवळ क्रिया असं न समजता अंतर्मनाची घुसळण, त्यातून बाहेर पडणारं नवनीत म्हणजे आत्मज्ञान असा अभिप्रेत आहे. विकारांना मथित करून त्यातून सत्वगुणाचं नवनीत येईपर्यंत सतत नामस्मरणाची रवी आपल्या अंतःकरणामध्ये फिरवायला हवी. आपलं अंतःकरण नामस्मरणाच्या रवीने घुसळायला हवं. तेव्हाच आपल्या मनात असलेले अविचार कुविचार याचं हलाहल दूर निघून जाईल आणि अंतस्थ असलेला आत्मप्रकाश तो त्या विकाराच्या अंधकारांना घुसळून बाजूला करून लोण्यासारखा शुभ्र नवनीत होऊन बाहेर पडायला लागेल, आपल्याला दिसायला लागेल. आपल्याला आपलं खरं स्वरूप जे चैतन्यमय आहे, प्रकाशमय आहे, दिव्य रूप आहे, ते या नामस्मरणाच्या रवीतून समोर साकार व्हायला लागेल. आपल्या जीवात्म्याचं म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व हे किती प्रकाशमय, निरभ्र, निर्मळ आहे, ब्रह्ममय आहे, ते या मंथनातूनच आपल्याला लक्षात येईल. याच्यासाठीच हे मंथन घडण्यासाठी आपल्याला गुरुच्या समोर नतमस्तक व्हावं लागेल. गुरु जेव्हा ही नामस्मरणाची रवी आपल्या मुखामध्ये देईल तेव्हा सहजपणे ती रवी किंवा ते घुसळणं, अंतर्मनाची घुसळण चालू होईल आणि सहजपणे आपण त्या रामरायाला आपल्या हृदयामध्ये चिरंतन विद्या पाहू शकू. तर आपण
सुरुवात करूया. म्हणूया त्या नामस्मरणाच्या दोरीने श्रीराम, जय राम, जय जय राम, आणि आपल्या अंतःकरणातलं भगवंताचं हे नवनीत रूप आपल्या समोर येईल. बोला जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.